जे लोक बॅकस्टेज उभे आहेत त्यांना विनंती आहे की समोर खुर्च्या खाली आहे, त्यांनी उभे न राहता या ठिकाणी बसू शकतात. भले भाग से पाती कहिए घर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं, सत्संग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है, सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, अधिकार उनके क्या कहो वो तो शहंशाह के तुल्य है, सबके लिए खुला है. हे भजन राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं आहे. कीर्तनाचे 2 तास घेईल, मनोरंजनातून प्रबोधन देण्याचा प्रयत्न करेल. तुमचं फक्त मनोरंजन व्हावं हा माझा उद्देश नाही, पण हसवणे म्हणून तुम्ही द्या. आयुष्यात माणूस दिल्यानं मोठा होते बरं. तुम्हाला माहित आहे बाबासाहेब आंबेडकरांना इस्टेट कमावतो म्हटलं असतं तर टाटा बिर्ला सारखे नौकर ठेवले असते घरात. साला अंबानीची काय ताकद आहे, जीव फुकट वाटते. बाबू ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसती ना तर तुम्हाला आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता. पण त्या सावित्रीबाईंनी ज्यावेळेस मुलींना शिकवण्याचं काम केलं त्यांचं रक्षण करणारा वस्ताद लहुजी साळवे पुढे आला. त्यांची जयंती होती, टाळ्या वाजवा वस्ताद लहुजी साळवेसाठी. आज ज्यांची जयंती आहे आदिवासी नायक बिरसा मुंडा, इंग्रजांच्या विरोधात लढा फुकारणारा माणूस जगला किती याने महत्व नसते बेटा, कमी जगून केलं काय. लोक म्हणतात 120 वर्षाचा होऊन मेला, मी म्हणतो एवढा जगला कायले. फालतू जागा आटवली. 120 वर्षाचा होईपर्यंत जगला, जागा आटली ना खाली. लवकर गेला असता जागा मोकळी झाली असती. बरं जगला हरकत नाही, जगला हरकत नाही, पण जिंदगी भरही शेजाऱ्याच्या कामी नाही आला. काय फायदा जगून एवढं, कमी जगा पण असं जगा 2 लोकांना गेल्यानंतर नाव काढलं पाहिजे. माणूस जन्मानं कधीच मोठा झाला नाही, तो मोठा होतो कर्मानं. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले. डॉक्टर कोण जगलं रे बेटा? बिरसा मुंडा पेक्षाही 2 वर्ष कमी कोण जगलं रे? पण द्यायचं आजही नाव बरोबर. बरोबर चष्म्यावाला ये इकडे ये, बरोबर बरोबर बोलला ये ना. अबे उसको क्या मेरे को सुनाई दिया ना. वो इधर खाली 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 खाली. एक माइक द्या, एक माईक द्या फक्त दादा. अबे तू त्याला जरी नाही ऐकू आलं पण मला ऐकू आला लोट नको घेऊ तू. जनता सुखी कधी असते माहित आहे? जनता सुखी ज्या वेळेस असते. तुझं काय नाव? ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, अरे भक्त जनों के संकट जन में दूर करे, ओम जय जगदीश हरे. ओम कोण्या वर्गात आहेस तू? 9वी मध्ये. 9व्या वर्गात. मग कोण जगलं सर्वात कमी? भगतसिंग. भगतसिंग. टाळ्या वाजवा भगतसिंगासाठी. किती वर्ष होतं वय भगतसिंगाचं ज्यावेळेस फासावर गेले? 23. 23 वर्ष. ओम कोण्या शाळेत आहेस? रामकृष्ण क्रीडा विद्यालय. रामकृष्ण क्रीडा विद्यालय. मी धन्यवाद देतो बेटा तुले. तुला माहीत आहे भगतसिंग, नाही तर आजकालच्या पोरईच्या अभ्यासातले आपले महापुरुष गाळण्यात विनंती आहे. तरुण पोरायले भीक मागतो बेटा आहे. लहान लहान लेकरायले विनंती, मायले विनंती, बापाले विनंती, जरा पोट्टे इकडे लक्ष घालत जाय मावशी. खराब काम होय. अरे लाव शाखीला माती उभा होऊन सैन्यामध्ये भरती भाया. मोठं म्हणजे आता कवालीचा कार्यक्रम सुरू झाला रे. सगळा खेळला आपल्या तो. 2 खंडेरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल खानदेशी ढोलक वाजते. एका मिनिटात घेऊन जातो तुम्हाला खानदेशात. प्रॉब्लेम काय होते, याचं जर काही चुकत असेल, यांचं जर काही चुकत असेल तर यांचा कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला आहे.
या लेकरांचं या मुलांचं जर काही चुकत असेल तर यांचा कान तुम्ही पकडा, पण तुम्हाला प्रार्थना आहे आणि तो पैसा वाचवा, फिक्स डिपॉझिट मध्ये टाका. माझी जात आम्ही मागाची बोललोय खतरनाक कोणी बापच पडतात आमच्या प्रेमात आम्ही भावले ते कोणी त्या प्रेमात आम्ही राहायचं फक्त आई बाबाच्या प्रेमात आई बाबाने डैला नाही हमेशा म्हणा रसच नाही भेटत दुसऱ्यांना दुखून आम्ही मायबाप सारखं लोकांना म्हणतो म्हणणार बसून मला दुसऱ्या गोष्टी मला भेटतो चुकून पडल्यानंतर थोड्या घाटा चुकून तुम्ही हानिकारक आहे माझ्या गल्लीला भेटून माझ्या अजून लोकांना कुठून कुठून सुटून तुझं काही घास का तुम्ही वाटून आम्ही कुठून जवळ गेला माझ्या वाटता कोण जवळ बोले तरी मारे वेळेला फरक पडत नाही कोण जाते मागा बघू राहण्याची शक्यता चांगला कारभार आमची सत्ता आणि आमची सरकार माझ्या राज्यात चर्चा मला जास्त जरा वाटतं पावलं मारता माझा वाढीव आता सक्सेसचा मागा माझा आईचा इथं देवाची कृपा सागर दादा जुटता सत्ताचे का मला सत्र देवा आजकालचा ही प्रॉब्लेम खतरा देवा मी बांगलात पाहिजे पण मी पत्रा देवा तरी स्वतःची म्हणून मला स्वतः फ्रॉड जर राहतो दोस्त माझ्या खराडा वस्ती माझ्या गाडल्यामध्ये वस्तीत ना त्या वेळेवेळी दिवशी तर मग तारा जन्माला अन्नवसाडा असला निघा सारा त्या बाळाची दिवाणी लाखो करोडा अन्नवसाड्याच्या जीवनाच्या सर्व मला असताना अंधाराची राहते आबाळाची साथ आहे घाबरत निघून बाबाला गटर मागायची ओला डोक्यात ताज पाहिजे ना दुनिया राष्ट्र साथ पाहिजे त्याला फॅन आता फॅन राशील मी एलके जोरदारनी असा जादू केला लोकांना आपल्यामध्ये काबू केला मी भाड्याच्या घरात म्हणजे माझा स्वतःचा बंगला नाही मला कोणाचा साथ माझ्या लोकांना आई बाबाचा हात खाली जबाबदारी बा कुठं जायला हा तुला साथ बंगला लागतो माझे 2 राडले झाले अमरावती खायला या लेकरासाठी पावली मावशी मी 1 वर्षाचा होतो माई माय मेली माणसाचा जगात कोणी मराव कोणीही मराव पण माय ना मराव मी 1 वर्षाचा होतो माई माय मरण पावली हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा जशी बाहेर कला आहे नावं घ्यावं तर तुम्हीच वाकडी तिकडी बाबूड तिले फुटला हिरवा कच्चा पाला शंकरराव मेला तर दुसरा टपोऱ्या नवरा केला कला आहे तुमची दारूवाल्याची दारू तुम्ही बंद करू शकता मावशी समजून सांग नवऱ्याले पिणं पण आणि मला आनंद वाटला भाऊ पूर्ण अमरावतीतला गांधी आश्रम परिसर हा तो परिसर आहे मला मोठा भाऊ थांब ना बे बरोबर आहे ना ते याच्यात दिसून राहिलं ते त्याचा घरी ते बेकार काम आहे ना जेसीबी जरी उभी असली तर 150 जण पाहतात त्या जेसीबीले एक मोठा बेकार रोग आहे आपल्या देशातला ते जेसीबीच्या ड्रायव्हरला सांगतात तिकून काय त्याच्या अंगावर तुम्हाला प्रार्थना मावशी तुला विनंती नवरा दारू पेत असेल त्याला समजून सांग आणि आज या परिसरात हे सांगायचं काम नाही कारण गांधी परिसर हा तो परिसर आहे भाऊ गांधी आश्रम परिसर या भागात कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही डायरेक्ट शिशीच तोंडाला लावतात बहात्तर तुला विनंती मावशी समजून सांग त्याला मला जास्त घेणं चांगली नाही ऐकत नशील घरी घेऊन जाय खिडक्या दरवाजे बंद कर टीव्हीचा आवाज फुल वाढून दे त्याच्या बायकोला आवाज दिला म्हणजे बरं दारूवाली मोठी विशेष पेते कमी नांगातच जास्त आणते आपल्या नांदीच लागत नाही तू त्या लायकीचाच नाहीस तू या नांदी लागीन कोण एक बेवळा आमच्या घराच्या बाजून आलं फुल पेलो रात्री 12 वाजता त्याच्या बायको शिरा झालाच पाहिजे आणि तोही शिरा तिखटच पाहिजे बायको म्हणजे शिरा तर नाही होणार मार एवढा खाशीन तू आज म्हणे बायको ऐकत नाही जगण्यात मजा नाही गेला डबल पिऊन आला तेवढ्यात गेली गावातली लईन जशी लईन गेली यानं गडबडीत याचं गर्दीनं सोडून एक घुसलं दुसऱ्याच घरात समोरच्या घरी काहीच माहित नाही ॲटम काय आहे 220 रुपयाची खंजरी आहे 220 रुपयाची खंजरी लागली कोणाला तर किडकन संपल्यावर घेऊन जाता आपल्याकडून विक्री आहे
कशी ठोकली तर कशी आवाज येते हे पाय. एक वेळेस ते दारूचे पैसे वाचवा. एक 500ची मले द्या. 250 रुपयाचे पुस्तक, 220 रुपयाची खंजरी, असा पुरा सड घेऊन जा. मजा येऊन जाईल तुम्हाला. हे पाय ऐ, कशी ठोकली तर कशी आवाज देते हे पाय. तो साहेबाचं नाव काय दोन्ही पाटली पर का नाम पडणं भूल गया मैं. मी धन्यवाद देतो कारण भाऊ हे खऱ्या अर्थानं आजचे देव आहे. पोलीसवाले 877 877 अधिक 120 120 अधिक 829 थांब थांब. तो 20 नाही शेव. विजयी हो भारत देश हमारा, स्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास, प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने, ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने, सारा भारत रहे सिपाही शत्रु को दसाने, तुकड्या दास कहे स्फूर्ती हो, सबको भक्ति कराने, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, धन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भाऊ, दिवाळी महोत्सव समिती जी आहे या पोरांचे विशेष आभार. शिक्षण, प्रबोधन आणि मनोरंजन या तिन्ही गोष्टी पोचणे हा यांचा उद्देश आहे. वर्गण्या कोणाकडे बाकी असतील इमानदारीनं आणून दे जा. हा कार्यक्रम टिकला पाहिजे. या पोर रेडी